पेठ तालुक्यातील कोपुर्ली खुर्द येथे जुन्या भांडणाची कुरापत काढत झालेल्या भांडणाचं पर्यावसन सुरीने वार करत खुनात झाल्याची घटना घडली आहे। खून करण्यात आलेल्याचं नाव भारत धनराज गवळी, वय वर्ष 28 असं असून आरोपी मधुकर गंगाराम भुसारे आणि त्याची पत्नी मंगलाबाई मधुकर भुसारे दोघेही राहणार कोपुर्ली खुर्द पेठ तालुक्यातील कापुर्णे येथील रहिवासी आहेत। भारत धनराज गवळी हा त्याची सासरवाडी असलेल्या कोपुर्ली खुर्द येथे राहत होता। काल रोजी कोपुर्ली खुर्द येथील मारुती मंदिराजवळ भारत गवळी आणि मधुकर भुसारे यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी होऊन भारत गवळी यास मधुकरची पत्नी मंगलाबाई हिने पाठीमागून धरून ठेवलं, तर मधुकर भुसारे यांनी त्याच्या हातात असलेल्या सुरीने भारत यांच्या खांद्यावर आणि मानेवर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारलं। भारत गवळी याचे सासरे पंडित नामदेव तलवारे राहणार कोपुर्ली खुर्द यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव तडक यांनी घटनास्थळी भेट देत पेठ पोलिसांनी आरोपींना 24 तासाच्या आत शिताफीनं जेरबंद केले। याबाबत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत परफे, पोलीस उपनिरीक्षक कैलास दरगुडे, पोलीस हवालदार रवींद्र दातळे, मनोज गायकवाड, जाधव शेख, राऊत, टोपले, वागुल, मवळे, पालवे अशांनी उल्लेखनीय कामगिरी केली। न्यूज 24 लाईव्ह महाराष्ट्र ब्युरो पेठ।